संत तुकाराम महाराजांची एक ओवी आहे. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती, येता पुराचा वेग, आम्हा नसावा तो संग. जेव्हा महापूर येतो तेव्हा नदीकाठची कडक ताठ उभी असलेली मोठमोठी झाडं मुळासकट उखडून वाहून जातात, पण लवचिक गवत लव्हाळी टिकून राहतं. का? कारण त्यांची अडॅप्टिबिलिटी, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. आजच्या भाषेत काही लोक याला सिच्युएशनल इंटेलिजन्स म्हणतील. आपल्याकडे या विषयावर जैसा देस वैसा भेस सारखे अनेक वाक्प्रचारही म्हणीही आहेत. आणि मला वाटतं हनुमान चालिसेची आजची चौपाई याच गुणाबद्दल आहे. वरवर पाहता ती रूपांबद्दल वाटते, पण खरं सांगू ती त्यापेक्षा खूप खोलवर विचार करायला लावणारी आहे. कारण या एकाच चौपाईत तुलसीदासजी दोन अगदी टोकाची आणि विरुद्ध रूपं आपल्या समोर ठेवतात. एक सूक्ष्म, अत्यंत लहान, आणि दुसरं बिकट, महाकाय. एका ठिकाणी ते सीतेसमोर अतिशय लहान रूप धारण करतात आणि दुसऱ्या ठिकाणी लंका दहन करतात. मग प्रश्न पडतो, या दोन रूपांमागे नेमकं काय आहे? नमस्कार, मी दमयंती. अर्थगंगेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया हनुमान चालिसेची 9वी चौपाई. सूक्ष्म रूप धरी सियहि दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. चला आता याचा अर्थ समजून घेऊया. पहिली ओळ आहे, सूक्ष्म रूप धरी सियहि दिखावा. सूक्ष्म म्हणजे अत्यंत लहान, अदृश्यप्राय. रूप म्हणजे स्वरूप. धरी म्हणजे धारण करून. पुढचा शब्द आहे सियहि. इथे सिया म्हणजे सीता आणि शेवटी लागलेला ही हा अवधीतला द्वितीया चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे, म्हणून सियहि म्हणजे सीतेला. जर अवधीनं येणाऱ्या लहान दमयंतीसारखे तुम्ही सुरुवातीला सियहि वाचून रामायणात सिंह कुठून आला, मला का आठवत नाही, असा विचार करत असाल किंवा केला असेल तर काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही. आणि शेवटचा शब्द दिखावा म्हणजे दाखवले किंवा प्रकट झाले. हे कॉझिटिव्ह आहे, म्हणजे दिसणे वर्सेस दाखवणे. दिसतं आपल्याला, त्याच्यासाठी कोणाला काही ॲक्शन नाही करावी लागत, पण दाखवणे म्हणजे मी तुम्हाला चित्र दाखवलं. तर हे दिखावा हा जो प्रत्यय लागतोय हा पॉझिटिव्हचा प्रत्यय. तर या संपूर्ण ओळीचा शब्दशः अर्थ होतो, सूक्ष्म रूप धारण करून तू सीतेसमोर प्रकट झालास. या ओळीसाठी थोडंसं ना आपल्याला बॅकग्राऊंड गरजेचं आहे. या ओळीचा संदर्भ सुंदरकांडातील अशोक वाटिकेच्या प्रसंगाशी आहे. रावणाने सीतेचं अपहरण करून तिला अशोक वाटिकेत बंदिस्त ठेवलंय. हनुमान समुद्र ओलांडून लंकेत पोहोचतात. शोध घेत घेत त्यांना सीता सापडते आणि ते श्रीरामांची मुद्रिका देऊन स्वतःची ओळख पटवतात. सिनेमात, मालिकांमध्ये हा सूक्ष्मचा जो प्रसंग आहे तो अनेकदा CGI आणि VX मधून आपण पाहतो. शरीर स्वरूप बदलणं शक्य आहे की नाही हा एक वेगळा विषय, पण मला इथे सूक्ष्म या शब्दाचा एक वेगळाच पैलू दिसतो. समोर आधीच दुःखी, भयभीत असलेली व्यक्ती आहे. अशा वेळी शक्तीचं प्रदर्शन उपयोगाचं नाही, विश्वास निर्माण करणं महत्त्वाचं आहे. म्हणून कदाचित इथे हनुमान सूक्ष्म रूप धारण करतात असं मला वाटतं. आता दुसरी ओळ पाहूया. बिकट रूप धरी लंक जरावा. पहिला शब्द बिकट. हा शब्द संस्कृत विकटपासून आला आहे. इथे पुन्हा आपला परिचित अवधी ध्वनी बदल दिसतो, व चा ब. विकट चे बिकट. बिकट म्हणजे विक्राळ, भयानक, प्रचंड. लक्षात घ्या, पहिल्या ओळीत सूक्ष्म आणि दुसऱ्या ओळीत बिकट. तुलसीदासजी दोन अगदी विरुद्ध शब्द एकमेकांसमोर ठेवतात. या आधी पण आपण कुमती आणि सुमती ही जोडी पाहिली होती. जक्स्टपोजिशन, दोन विरुद्ध आयडिया एकत्र ठेवणं. पुढचा शब्द आधीच्या ओळीतलाच आहे. रूप म्हणजे स्वरूप, धरी म्हणजे धारण करून, आणि लंक म्हणजे लंका, आणि जरावा म्हणजे जळाली. तर याचं मूळ जे क्रियापद आहे ते आहे जल म्हणजे जळणे. जराव हे त्याचं पॉझिटिव्ह म्हणजे मगाशी जसं आपण बघितलं दिखावाचं की दिसणे, दाखवणे, तसं जळणे, जाळणे. तर हा
प्रयोजक क्रियापदाचा एक प्रकार आहे, प्रत्यय आहे. म्हणून या ओळीचा शब्दशः अर्थ होतो, विक्राळ रूप धारण करून तू लंका जाळून टाकलीस. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. लंका दहन ही हनुमानांची पहिली प्रतिक्रिया नाही आहे. म्हणजे आधीच्या ओळीतला जो प्रसंग आहे त्याच्यानंतर एक संपूर्ण अशी मालिका घडते प्रसंगांची. तर सीतेला भेटल्यानंतर तिची परवानगी घेऊन अशोक वाटिकेतील ते फळं खातात हनुमान. राक्षस त्यांच्यावर हल्ला करतात, संघर्ष होतो, मेघनाथ त्यांना ब्रह्मास्त्राने पकडतो. हनुमान स्वतःला रावणाच्या दरबारात नेऊ देतात, कारण त्यांना रावणाशी थेट संवाद साधायचा असतो. दूत म्हणून ते रावणाला समजवण्याचा प्रयत्न करतात, सीतेला परत पाठवण्याचा सल्ला देतात, पण रावण ऐकत नाही. उलट त्यांच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश देतो. तेव्हा मात्र हनुमान आपलं बिकट रूप बाहेर काढतात. त्यानंतर घडतो लंका दहनाचा प्रसिद्ध प्रसंग. म्हणूनच या ओळीत बिकट रूप हे केवळ आकाराबद्दल वाटत नाही, तर परिस्थितीला दिलेल्या कणखर प्रतिसादाबद्दल आहे असं मला वाटतं. म्हणून दोन्ही शब्द बिकट आणि सूक्ष्म हे आकाराबद्दल नसून थोडं आणखी काहीतरी सांगतात. जर आपण या संपूर्ण चौपाईचा भावार्थ पाहिला तर तुलसीदासजी म्हणतात, हे हनुमंता, तू सूक्ष्म रूप धारण करून सीतेसमोर प्रकट झालास आणि विक्राळ रूप धारण करून लंका जाळून टाकलीस. पण ही चौपाई अभ्यासताना मला एक वेगळीच गोष्ट जाणवली. आपणही आयुष्यात सतत वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जात असतो. लहान मुलांशी बोलताना एक भाषा असते, मित्रांशी दुसरी, एखाद्या दुःखी व्यक्तीशी तिसरी, आणि कधीकधी एकाच व्यक्तीशी वेगवेगळ्या प्रसंगी वेगळं वागावं लागतं. एकच साचा प्रत्येक परिस्थितीत चालत नाही. म्हणून मलाही ही चौपाई केवळ रूपांतराची, शरीर आकाराची गोष्ट वाटत नाही. ती परिस्थिती समजून घेण्याबद्दल वाटते, समोरच्या व्यक्तीची अवस्था समजून घेण्याबद्दल वाटते आणि योग्य वेळी योग्य प्रतिसाद देण्याबद्दल वाटते. मला तरी या चौपाईतून आणि तुकांच्या ओवीतून हा मिळणारा व्यावहारिक संदेश किंवा असा अंडरलाईन मेसेज वाटतो. चला आता या विचारांकडून पुन्हा एकदा भाषेकडे वळूया. आज आपण 2 महत्त्वाच्या भाषिक गोष्टी पाहिल्या. पहिली, व ते ब हा अवधी ध्वनी बदल म्हणून विकटचं बिकट हे रूप तयार झालं, आणि दुसरं म्हणजे सिंहही मधला ही हा द्वितीय चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण केसेस म्हणतो, नॉमिनेटिव्ह, ॲक्युझेटिव्ह अशा ॲक्युझेटिव्ह डेटिव्हचा हा प्रत्यय, ज्यामुळे सिंहही म्हणजे सीतेला असा अर्थ तयार झाला. हाही परत येणार आहे भविष्यात, तर तुम्ही लक्षात ठेवा. आजच्या चौपाईत मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट ही लिंग्विस्टिक्सपेक्षा थोडी वेगळी आहे. वरवर पाहता हा एक जुना धार्मिक ग्रंथ आहे आणि ही चौपाई 2 वेगवेगळ्या रूपांचं वर्णन करते. पुढची आपली 10वी चौपाई आहे, त्याच्यामध्येही रूपांचं वर्णन आहे, म्हणजे 9व्याचंच कंटिन्युएशन आहे. पण हा अभ्यास करताना सहसा मी विचार करते की माझ्या आयुष्यात आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्यातून मी काय शिकू शकते. तर ह्या चौपाईतून मला असा प्रश्न पडला की आपण स्वतःला आयुष्यात परिस्थितीनुसार किती बदलतो आणि तो बदल योग्य कारणासाठी असतो का. आणि त्या विचारातूनच आणि भाषिक अभ्यासासोबत या चौपाईत मला अलौकिक रूपांतरापेक्षा एक मानवी गुण दिसतो, अडॅप्टिबिलिटी, परिस्थिती समजून घेण्याचा, त्यानुसार वागण्याचा. म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला. तर तुमच्यासाठी आजचा प्रश्न असा आहे की तुम्हाला या चौपाईत नेमकं काय दिसतं? अलौकिक रूपांतर, परिस्थितीनुसार बदलणारं वर्तन, की तुम्हाला काहीतरी आणखीच वेगळा अर्थ दिसतोय याच्यामध्ये? मी तुमच्यासोबत शिकते आहे, शोधते आहे. तर तुमची उत्तरं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागात भेटूयात 10व्या चौपाईसोबत. तोपर्यंत अर्थगंगेत असेच वाहत राहा. धन्यवाद.